हॅलो बोला. मामा कुठे आहेत तुम्ही? काय नाही इकडं आलतो राहणार बारा द्यायला. अहो काय मामा तुम्ही तुमची पोरगी दिली राव, मला जगणं मुश्किल केलंय तिने. अहो काय झालं एवढं? अहो काय आता कुठं जावं का निघून असं झालंय भाऊ, मला खायला प्यायला नाही राव, सकाळपासून मला विचारेन सुद्धा. जेव्हा दे मला तर स्वयंपाक नाही केला आणि काय राव असं असतंय होय कुठं. एवढं काय झालं काय पण नेमकं तुम्हाला ही काय फोनवर सांगायची गोष्ट आहे का तुम्ही? सकाळ सकाळ रानात निघून आलो मी, वैताग मी कुठं तर निघून जाईन बरं का. एवढं तुम्ही डोक्यात राग नका घालून घेऊ. थांबा आलो मी तिकडे. ही काय राव राडा नुसतं माझ्या मागं लावून ठेवलाय तुम्ही. नाही थांबा तुम्ही ना काळजी करू. आलो मी सांगतो. या लवकर बरं. आलो. काय बाची बुवा, हा काय झाले? अहो काय मामा राव जगणं मुश्किल केलंय, काय रडू का काय असं असंच झालंय मला. आपण एवढं काय वैतागायला झालं तुम्हाला? अहो तुमची पोरगी तुम्हाला माहित नाही कशी आहे. हे बघा, आता ती आमची पोरगी नाही राहिली, तुमची बायको झाली, तेव्हा तुम्ही सांभाळून घ्या. अहो आम्ही सांभाळून घेतो आतापर्यंत, पण छोट्या कारणावर रुसायचं राव. सकाळपासून खायला नाही, स्वयंपाक नाही केला अजून. मग काय करायचं, मी कुठं जायचं निघून? येऊ का तुमच्या घरी जेवायला? आमच्या घरी कधी आम्ही काय नाही म्हणलोय का, अहो पण कारण काय? फिरायला जायचंय. मग जायचं आपली समजूत काढाय घेऊन कुठंतरी. अहो सगळं खरं आहे हो मामा, पण ह्याच्यावर रुसायचं काय कारण आहे का सांगा बरं? का जेवायला बी बनवायचं नाही? आहे बरं का, करायचं स्वतःच खाऊन घ्यायचं लगेच. हे बघा तुम्हाला खरं सांगू का, हे वाद आहे ना लय किरकोळी. काहीतरी मोठं असतं तर बाबा मी तिथं मध्ये बोललो असतो. मला तुम्ही जेवले नाही काय झाले माझ्या डोक्यात नाही तर शंका आल्या, म्हणून मी इथं आलोय लगेच. अहो असं नाही, थोडंफार तर घ्या ना मिटून. अहो ही सुरुवात असते, अजून मनात काय काय भरलेलं असेल मॅडमच्या. हे बघा, या किरकोळ वस्तू असतील ना तुम्ही घरच्या घरी मिटवत जाऊ. अहो काय किरकोळ मामा राव. अहो नुसतं कशावर मांडायचं, चिडचिड एवढी असते होय राव. अहो पण काय आहे तुम्हाला खरं सांगू का, आम्ही एकतंय ना तुमचं लग्न म्हणजे असं टापत करून दिले लोकांच्या नाकावटीत चुन, आणि तुम्ही बांधले आमची काय आबरू राहीन का समाजात? काय झालं नाना? आणि तुम्ही आले इकडे राहणार डायरेक्ट, घरी पण नाही आले? अगं कामच तसं होतं, पाहुण्यांनी बोलून घेतलंय मला. काय झालं? काय झालं आता मलाच विचार, काय झालं? काय भांडताय तुम्ही सारखं? काय भांडायचं कारण लागतोय यांना? काही कारणच नको. मी काही बोललं का लगेच सुरू व्हायचं, लगेच भांडायचं. तरी पण मी गप्पा बसायचं. पण मी सांगितलं का तुम्हाला फोन करून? नाही सांगितलं. किती सहन करते माझी, मला माहिती. मी नाही भांडायचं आणि बोलायचं म्हणजे मला नाही वाटत तू ऐकून घेणारी असशील, तूच बोलत असशील काहीतरी यांना. घ्या आता तुम्ही पण माझ्यावर डाऊट घ्या. म्हणजे मी काही केलं नाही तरी मीच वाईट आहे का नाही? त्यांनी काही सगळं करून ते वाईट नाही तुवा. नाही आता हे बघ, तो माणूस कामाचा आहे, एकटा आहे, त्याच्या मागे गणगण असती, आणि तू काय म्हणते फिरायला न्यायचं वेळी? आता आयुष्यभरच गणगण घालणार आहे का आता लगेच गणगण कमी होणार आहे का 2-4 महिन्यात? नाही होत ना, आयुष्यभर राहते. मग एक दिवस फिरायला गेलं तर काय होईल यांना? अहो मामा सकाळपासून जेवायला नाही राव, मला चहा सुद्धा विचारला नाही. मी विचारलं होतं तेव्हा ते मला काय म्हणले, हा कर तुझ्या मनाने काय करायचंय. मग मी प्रेमाने विचारलं तर प्रेमाने उत्तर द्यावा ना. नाही कर तुझ्या मनाने, यात वाईट काही. ना तुम्हाला त्यांचंच बरोबर वाटतं, मी सगळी चुकीची आहे का? तू अगं चुकीचं तुला कोण म्हणतच नाही, तुझं तू कशाला डोक्यात घालून घेते उग? मी डोक्यात नाही सकाळपासून. मी फक्त त्यांना काय म्हणलं, मला एक साडी घेऊन द्या, आज जरी फिरायला गेलो तर नंतर वापरता येईल ना. नाही, आणि बस तुझ्या मनाने, तुला काय करायचं, ही अशी बोलण्याची पद्धत असते का? नाही म्हणजे तू भाजी काय करायची नवऱ्याला विचारती, साडी घ्या म्हणून माग लागती, फिरायला जायचंय म्हणून माग. अरे सकाळ सकाळ तुझ्या 3 मागण्या असतील तर तो नवरा आहे, ब्रह्मदेव नाही. जाऊ द्या, मी चुकीची दिसते. म्हणजे बायकोनी मनावर हट्ट करणं चुकीचं आहे. आजपासून काहीच नाही मागणार. जर नको मला काहीच नको, मी अशीच राहते. नाही हे सुद्धा चुकतंय कराय, बायकोनी नवऱ्याकडेच हट्ट करायचा असतो. आपण रुसून बसायचं नसतंय हो, त्याच्यामुळे मला निघून जायची वेळ आली इथून. अहो घरी आल्यावर माझं म्हणणं काय, 2 शब्द प्रेमाने बोल ना, आलं की लगेच भांडा चालू करायचं. हे कोणी शिकलंय? बायको रुसली एवढं कळतं ना, मग मनवायचं कोणी? बायको रुसली हे कळतं, मग मनवायचं कोणी? रोज रुसायचं असतंय का रे? रोज रुसते का? बघा बरं, यांना मीच करते ते सगळं चुकीचं वाटतं. मी काय बोलतच नाही जाणार आजपासून. हे बघ, तुम्हाला दोघांना एक सांगू का सरळ, सुखी संसाराचं सूत्र तुम्ही डायरीत लिहून द्या, नाही हातावर गुंदून ठेवा. जर तुम्हाला संसार सुखी करायचा असेल ना तर मागण्या कमी आणि दुसऱ्याच्या अपेक्षा जास्त पूर्ण करा, तुमचा संसार सुखीचा होईल. नाही तर तू नुसतं मागायचं, या माणसाने कुठून आणून द्यायचं? मी कधीतरीच मागते, दररोज मागते का? बरं जाऊ द्या, नका घेऊ. हा नाही घेणार ती. हे बघ जावई तो आता झालाय, माझा भाचा लहानपणापासून आहे, मी ओळखतो. पोरगा कर्तबगार आहे म्हणून तुला दिली मी या घरात. तो सगळ्या हाऊसमौज पुऱ्या करणार, पण त्याला थोडा वेळ दे.
नुसतं चिकट आहेत. मी पैसे जरी आले ना तरी म्हणलं बरं ठीक आहे थोडेसे साईडला ठेवा काहीतरी घेऊ. नाही अजिबात नाही, मला नंतरच्या कामाला लागतील. काही काम नसलं तरी ठेवीत येतं. त्याला चिकट नाही म्हणत, त्याला संसारिक माणूस म्हणतात. तुझा नवरा संसारी आहे, तुला अभिमान वाटला पाहिजे त्याचा. काय हे बघ करतोय तुझ्यासाठी, कोणासाठी करतोय तुम्ही हे सगळं? सगळं त्याच्याशीच चाललंय. मग माझ्यासाठी एक गोष्ट नको घ्यायला. आता अख्खं तुझ्यासाठीच करतोय, अजून काय घ्यायला लावती त्याला? का बायको करायला होती अजून एक? तुझं काय सांगता येत नाही हट्टाचं, तू बी करायला बसली त्याच्याकडे. आता हा हट्ट करेल का मी? ना काय तुम्ही पण. चला आता हे बघा काय आहे, तुम्ही शेवटी बारीक पोर आहे, तुम्ही भांडला ना किती तरी आम्हाला बरं वाटतं. अहो या भांडणात बी मजा असती, त्यात बी सुख शोधायचं असतं. जावा आता लागा स्वयंपाकाच्या तयारीला, येतो आम्ही रानातून फिरून जरा. काय हा. बरं आता तरी विचार कोणती भाजी करू? कोणती? बघितलं का असे? अहो ती किती भांडली ना, तिच्या मनात काय नसते. तुम्ही थोडं समजून घेत जा. समजूत काढाय तुम्हाला यावं लागणार आहे. ती माझं काही ऐकत नाही. मामाची पोरगी केली पण मला काही सुख नाही मामा. अहो सुखी तुमचा मामा बी अजून नाही, तुमची मामी बी अशी आहे, संसारात चालू असते हे. मग तुमचं तुम्ही कसं मिटवा, पण इथं मिटवा तुम्हाला यावं लागेल. मी काय तिच्या नादी लागणार नाही. अहो चालते, काही हरकत नाही. मला भाच्याच्या दारात यायला काही लाज वाटत नाही. तुम्ही आला तुम्हाला मटण खाऊ घालीन, पण नको तिच्या नादी नाही लागत मी. बरं भावा चालते, सुधरण ती हळूहळू. तिला कळायला लागेल घरादाराचं. नवीन लग्न झालं ना तुमचं. हा चला दाखवा जरा निमुनीची बाग आम्हाला तुमची. चला.